मागील आठवड्यात आपण पाहण्यास प्रारंभ केलेला आर्मस्ट्रॉंग या कंपनीचे संस्थापकीय संचालक असलेले माननीय श्री विनीत माजगावकर आणि माननीय श्री प्रणव माजगावकर यांचा जीवन प्रवास व त्यांची उद्योजकीय यशोगाथा. ग्रामीण भागात औद्योगिक विकासाची व्याख्या बदलताना चाकोरी बाहेर जाऊन हायटेक आणि मोठे उद्योग उभारण्याची किमया साधणाऱ्या या दोन बंधूंची कथा अगदी बोध घेण्यासारखी आहे. कलाकार, खेळाडू, उद्योजक व अन्य व्यावसायिक या सगळ्यांच्या आयुष्यात एखादी घटिका अशी यावी लागते, एखादा प्रसंग असा घडावा लागतो की जेणेकरून यांचं कौशल्य, नैपुण्य, दर्जा, क्षमता इत्यादींची संबंधित लोकांना प्रचिती येईल. तर असा एखादा ब्रेक मिळावाच लागतो, अशी एक सुसंधी यावीच लागते. मात्र ही संधी येते ती काही मी सुसंधी आहे असं लेबल गळ्यात मारून येत नसते, तर ती येते ती एक आव्हान बनूनच. आमचे मुंबईचे एक मित्र श्रीकांत वाघ एक दिवशी अचानक सटण्याच्या फॅक्टरीत आले आणि म्हणले की आय नीड युअर हेल्प. त्यांनी एका मोठ्या कंपनीत सिल्वासाला एक काम केलं होतं, कलकत्त्याच्या काही लोकांना घेऊन बरोबर. आणि तिथे त्यांना एक इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आला होता. रोज त्यांना एका विशिष्ट पार्टमध्ये, ड्राईव्हमध्ये एक पार्ट फेल्युअरचा प्रॉब्लेम येत असे. त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आमच्याकडनं हवा होता. आव्हान आम्हाला आवडतातच. विनीत जेव्हा मुंबईला जॉब करत होता त्यावेळेला मी त्याचं वर्किंग स्टाईल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड आणि काम करायची पद्धत बघितली होती. मी सटाण्याला गेलो, विनीतला रिक्वेस्ट केली. विनीत माझ्याबरोबर साईटवर आला, पूर्ण प्रॉब्लेम ॲनालिसिस केला आणि पटकन सोल्युशन दिलं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मी थेट जेब सटाण्याला घेतली. विनीतला म्हटलं, मुंबईला चल, कुछ करते है, कुछ बडा काम करते है. मी आणि श्रीकांत पुढचे तब्बल 6 महिने रोज वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन आणि तिथे प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघून आणि इंडस्ट्रीला आम्ही सोल्युशन्स काय ऑफर करू शकतो असे कोटेशन्स द्यायला सुरुवात केली. पहिले 6 महिने फक्त रिजेक्शन्स आले, कुठल्याही ऑर्डर्स झाल्या नाहीत, कारण आमच्याकडे दाखवायला अनुभव त्यावेळेला नव्हता. पण 6 महिन्यानंतर पहिला आम्हाला एक इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचा असा ब्रेक थ्रू एका अग्रगण्य AC मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मिळाला. आणि त्यानंतर अशा अनेक संध्या येत गेल्या की ज्यामध्ये भारतात कोणी आधी केलेलं नाही, काही प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे. अशी कामं आम्ही करत गेलो. पुढे जाऊन 20 वर्ष विनीत आणि प्रणव बरोबर काम करायला खूप मजा आली. प्रणवबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रणव हा हुशार तर आहेच, पण त्याबरोबर त्याचे मॅनेजिंग स्किल्स खूप छान आहेत. कसं सगळ्यांशी मिळून काम करायचं आणि कशी छान टीम बिल्ड करायची हे प्रणवकडनं शिकण्यासारखं आहे. त्याच्यातूनच मला आठवतंय की आमचे एक मित्र आमच्याकडे आले आणि म्हणाले की अरे माझी मशीन बिल्डिंगची माझी फॅक्टरी आहे, पण मी टेबलवरती बसलेले मशीन बनवतो आणि माझ्याकडे आता रिक्वायरमेंट आली की टेबलच मशीनवरती बसवायचे. तर ती एक युनिक रिक्वायरमेंट होती त्यांच्याकडे आलेली की एक मोठं रिव्हॉल्विंग डिस्कोथेक बनवायचं होतं. नंतर लक्षात आलं की ते भारतातलं सगळ्यात मोठं रिव्हॉल्विंग डिस्कोथेक आम्ही बनवलं पुण्यामध्ये, जे 100 फीट डायमीटरचं आहे आणि त्याच्यावरती डायनिंग टेबल्स होते आणि 1 तासामध्ये त्याचा पूर्ण एक रोटेशन घ्यायचं जेव्हा तुम्ही तुमचं डिनर घेता. तर हे पण एक असं वेगळंच मशीन होतं की जे आम्हाला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि आम्ही ते कम्प्लीट केलं. तसंच 2003 साली हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांद्रावरली सीलिंग जो ब्रिज आहे आज मुंबईचा आयकॉनिक ब्रिज, तो बनवण्याचं काम घेतलं. आणि तो ब्रिज बांधण्यासाठी जी मशिनरी लागते ती मशिनरी त्या काळात भारतात नव्हती. जर्मनीतनं ती मशिनरी मागवणं हे खूप एक्सपेन्सिव्ह होतं. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आम्हाला अप्रोच झालं की हे तुम्ही करणार का. आम्ही ते आव्हान स्वीकारलं आणि त्या बांद्रावरली सीलिंगच्या बांधकामात लागणारी जी मशीन्स आहेत, जे ऑटोमेशन आहे, ते आम्ही त्या काळात याच सटाण्यामध्ये बिल्ड केलं आणि इथून ते मुंबईला डिस्पॅच केलं. आणि समुद्रावरच्या त्या ब्रिजच्या मशीन्समध्ये आमची मशीन्स आम्ही इन्स्टॉल केली आणि अशा रीतीने बांद्रावरली सीलिंगच्या प्रोजेक्टमध्ये आमचा लिटरली खारीचा एक वाटा आहे. वारीला जसं लोक पंढरीला जातात ना, तसं आम्ही 2002 पासून जर्मनीला जायचो. आमच्या लक्षात आलं की जर्मन्स असं काय करतात, कारण ते पण इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स बनवतात
आणि तरी पण सगळं काही त्यांची ग्रोथ होते किंवा कंपन्या सिमेन्स बॉस अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तर हे काय करतात, तर आमच्या लक्षात आलं एक महत्त्वाची गोष्ट की इनोव्हेशन जरी डिलिव्हर करत असले तरी त्यांच्या खाली कुठेतरी बॅकग्राऊंडला पूर्ण स्टँडर्डायझेशन आहे, त्यांचे मशीन स्टँडर्डाइज आहेत, डिझाईन स्टँडर्डाइज आहेत. तर आमच्या लक्षात आलं की आपल्याला डिझाईन स्टँडर्डायझेशनवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण दरवेळेला नवीन नवीन करू तर ते पुढे जाऊ, इनोव्हेट करू, पण त्यालाच आपण परत परत नाही करणार. स्टँडर्डायझेशन आम्ही जर्मनीच्या वाऱ्या करत असताना बघत जरूर होतो, पण त्याच्या अजून खोलात जाणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं. आणि कोइन्सिडेंटली 2006-07च्या दरम्यान एक जर्मन कंपनी आम्हाला पाचारण झाली आणि त्यांनी एक मला ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही आमच्या जर्मन बोर्डवर काही डिझाईन ऑप्टिमायझेशनसाठी येऊ शकता का. आम्ही दोघा भावांनी परत चर्चा केली आणि मी म्हटलं की हो, आपण ही ऑपॉर्च्युनिटी घेऊया. हे शिकण्यासाठी की एका जर्मन कंपनीच्या पोटात शिरून आपल्याला शिकण्याची ऑपॉर्च्युनिटी की स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं. आणि पुढे 1.5 वर्ष मी बॉन आणि बॉम्बे असं दर महिन्याला करत असे. आणि त्या जर्मन कंपनीमध्ये मी 3 आठवडे महिन्यातले राहायचो आणि 1 आठवडा मग मी मुंबईत यायचो. आणि तिथे ती कंपनी कसं स्टँडर्डायझेशन करते, त्यांचे काय टेक्निक्स आहेत, ते डिझाईन स्केलेबल कसे करतात, हे मी तिथे बघत गेलो आणि त्या गोष्टी माझ्या इथल्या सगळ्या कलिग्सच्या बरोबर शेअर करत गेलो. आणि इथे पॅरलली आम्ही ते बिल्ड करत गेलो स्टँडर्डायझेशनची फिलॉसॉफी. दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर. तर त्या काळात आम्ही जे काही कस्टमर्स आमचे होते मेनली ऑटोमोबाईल क्षेत्रातले होते, ज्याच्यामध्ये प्रत्येकच गोष्ट नवीन, कारण की ऑटोमोबाईल फील्डच तसं आहे, खूप टेक्निकल, खूप प्रत्येक वेळेला नवीन. आणि हे तर आम्ही विचार केला की आपण आता कस्टमर आपला चेंज करू आणि आम्ही रिटेल आणि कन्झ्युमर गुड्स किंवा FMCG या क्षेत्राला प्रॉडक्ट्स किंवा सोल्युशन द्यायचे, हा असा डिसिजन घेतला. हे 2 डिसिजन आमचे फार महत्त्वाचे होते. कंपनी मोठी करण्यामध्ये स्टँडर्डायझेशन मधनं इनोव्हेशन अचीव करणं हा एक महत्त्वाचा भाग तर आहेच. त्याचबरोबर आपला कस्टमर कोण आहे तो पण सिलेक्ट करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तितकंच महत्त्वाचं, आपल्या बरोबर या काफिल्यात कोण लोक सामील आहेत ते पण फार महत्त्वाचं आहे. आणि कंपनी मोठी करताना आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला मातबर लोक बरोबर जोडणं फार आवश्यक आहे. आणि हा जेव्हा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली की असे आपल्याला कोण उस्ताद असे आपल्याला कंपनीत आणता येतील, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की दिलीप देशपांडे एक आमच्या डोळ्यासमोर आले की जे व्हिजिटियाचे इंजिनियर बजाजमध्ये ज्या वेळेला स्कूटरवरनं बजाज मोटरसायकलवर पूर्ण शिफ्ट झाली, त्या काळातली जी 10 हँडपिक्ड अशी लोक होती राजीव बजाजची, त्या टीम मधले एक मेंबर असे दिलीप देशपांडे आमच्या डोळ्यासमोर आले. आम्ही त्यांना पाचारण केलं. आम्ही आमच्या कंपनीची व्हिजन, आम्ही काय करतो, आपल्याला काय करायचंय पुढे, हे त्यांच्याबरोबर शेअर केलं. आणि त्यांना विचारलं की तुम्हाला या मिशनमध्ये जॉईन आमच्याबरोबर जोडलं जायला आवडेल का. आणि त्यांनी काहीच दिवसामध्ये रिप्लाय केला आम्हाला की मला आवडेल. विठ्ठल भक्त जसे पंढरपूरची वारी नेमाने करतात, तसेच विनीत आणि प्रणव टेक्नॉलॉजीच्या आवडीने कंपनीच्या सुरुवातीच्या काळापासून जर्मनीतील हॅनोव्हर, म्युनिक या शहरातील औद्योगिक प्रदर्शनास आवर्जून भेटी देतात हे मी स्वतः पाहिले आहे. जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात कसे विकसित करता येईल याविषयी अभ्यासपूर्ण गप्पा गोष्टीत मी दोघांबरोबर अनेकदा सहभागी झालो होतो. त्यांची आणि माझी टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या विषयातील आवड या एकाच कारणामुळे मी आर्मस्ट्रॉंग परिवारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तशी सहमती त्यांना कळली. भारतात त्यावेळेला 2006-07 साली एका फॉर्च्यून 500 कंपनीने रिटेल डिव्हिजन सुरू केलं आणि ते आम्हाला पथ्यावर पडलं. त्यांच्याकडे आम्ही अप्रोच झालो. 3.5 कोटीची त्यांच्याकडनं आम्हाला एक मोठी ऑर्डर मिळाली आणि मोठ्या आनंदात आम्ही बँकेकडे गेलो. कारण त्यावेळेला आमची परिस्थिती अशी होती की 3.5 कोटीची ऑर्डर ही आम्ही एक्झिक्यूट करण्याचा आमच्याकडे पैसे नव्हते. आमची कंपनी ही सेल्फ फंडेड आहे. आम्ही बँकेकडनं तोपर्यंत कर्ज घेतलेलं नव्हतं आणि 3.5 कोटीची ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी आम्हाला त्या कर्जाशिवाय शक्य पण नव्हतं, वर्किंग कॅपिटलशिवाय. आम्ही आनंदात बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे बघा, एका मोठ्या कंपनीची ऑर्डर आहे आम्हाला 3.5 कोटीची, आम्हाला तुमच्याकडनं एक वर्किंग कॅपिटल हवं. आणि हे बँकेला सांगितल्यावरती बँक मॅनेजरने आम्हाला विचारलं, हे तुमचं कुठे आहे कंपनी, तुम्ही काय करता.
आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की हे आम्ही ऑटोमेशन संबंध जे आहे हे सटाण्यामध्ये असं आमची फॅक्टरी आहे आणि तिथे हे काम करतो, त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की सटाण्यात हे कसं शक्य आहे ऑटोमेशन. आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की सर, कर्ज देणार असाल तर आम्ही निश्चित आभार मानू आणि नाही म्हणणार असाल तर आत्ता म्हणा, डबल आभार मानू तुमचे. आणि ते नाही म्हणले आणि बँकेत आम्ही बाहेर पडलो, पण निराश न होऊन जाता आम्ही आता पुढे काय करूया हे ठरवलं, याच्यावर विचार केला. आम्ही आमच्या सगळ्या सप्लायर्सला अप्रोच झालो. त्या सप्लायर्सला आम्ही ते पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन केलं. आम्हाला मिळालेल्या त्या मोठ्या फॉर्च्यून 500 कंपनीची ऑर्डर दाखवली. आमच्या सगळ्या सप्लायर्सने आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला क्रेडिट पिरियड्स वाढवून दिले आणि त्या जोरावरती आम्ही ती संपूर्ण ऑर्डर एक्झिक्यूट केली, मोठ्या यशस्वीपणे एक्झिक्यूट केली. आणि हा सगळा चमत्कार बघून नंतर तीच बँक आम्हाला अप्रोच झाली पुढच्या वर्षी आणि आम्हाला तुम्हाला फंडिंग देण्याची खूप इच्छा आहे असं करून ती बँकच नंतर आमच्याकडे